लवासा प्रकरणात मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी। पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी द्या, याचिकाकर्त्यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर। आता फक्त माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर करणं बाकी। खेडचं पार्सल बोरिवलीत पाठवायला वेळ लागणार नाही। दापोलीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा रामदास कदमांना थेट इशारा। दापोलीत महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नांदेडमध्ये नरसी इथं जाहीर सभा घेणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाणांसह महायुतीचे अनेक नेते सभेला राहणार उपस्थित। नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघांसाठी एकत्रित सभा। प्रशासन आणि पोलिसांकडून सभेची जय्यत तयारी। मोदींच्या नागपुरातील सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रात्री उशिरा पाहणी। प्रचार सभेतील उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। नागपूरच्या कन्हानमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट। नागपूर वेधशाळेकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी। महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आम्हाला हुद्रेगिरी मान्य नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही प्राणपणानं जपायचा आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती अधिक मजबूत झाली। चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्रानं पाहिली। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आशिष शेलार यांची एक्सवर पोस्ट। मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा राज ठाकरेंचा निर्णय स्वागतार्ह। राज ठाकरेंच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट। एक ठाकरे आमच्याकडे आल्यानं आम्हाला फायदाच होणार आहे। राज ठाकरेंच्या निर्णयाचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून स्वागत। एकनाथ खडसे यांना राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस नाकारावी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। भाजपमध्ये गेल्यानंतर खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती। जागा वाटपावरून काँग्रेसची नाराजी टोकाला। आज मुंबईतल्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। जागा वाटपावरून मित्रपक्षांचा प्रचार करायचा की नाही यावर निर्णय होणार। गुपित सांगू लागलो तर समाजात फिरणं जड जाईल। सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या नातेवाईकांना अजित पवारांचा इशारा। आम्ही लोकांची कामं करतो आणि काही लोक फक्त मतं घेतात। देवाणघेवाण करून कोणालाही तिकीट वाटप करतात। प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंवर घणाघात। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। वानखेडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची रॅली। नेते मंडळींसह हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानं मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा राजीनामा। फेसबुकवर पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी मनसेला केला राम राम। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला। विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। राज्यात एकूण 99,114 मतदान केंद्र। आगामी निवडणुकीसाठी 2,641 मतदान केंद्र वाढवली। सर्वाधिक मतदान केंद्र पुण्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्गमध्ये। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आजही बंदच। उमरणा, सटाणा, नामपूरसह काही ठिकाणी खासगी पद्धतीनं खरेदी विक्री। नागपूरसह वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमसाठी नागपूर प्रादेशिक हवामान कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट। नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होणार असल्यानं महायुतीच्या नेत्यांची पावसाच्या शक्यतेनं चिंता वाढली। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मसोड गावच्या शिवारात ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात सडलं। काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी संकटात। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। उन्हामुळे त्रसलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। भंडाऱ्यात रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा तर उन्हाळी भात शेतीला
नवसंजीवनी. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पावसामुळे हळद, ज्वारी, टरबूज, आंबे आणि केळीच्या बागांचं नुकसान. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे तीळ, टरबूज, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात गारपिटीचा पिकांना फटका. विमान तिकिटांचे दर वाढले, उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जाणाऱ्यांना देशांतर्गत प्रवासासाठी 20 ते 25% अधिक पैसे मोजावे लागणार. विस्तारा कंपनीनं विमान उड्डाणं रद्द केल्यानं तसंच इंधन दरवाढीमुळे तिकीट दरात वाढ. मुंबईतील हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत नेण्याचं प्राथमिक काम पूर्ण, 2028 पर्यंत दोन्ही टप्पे पूर्ण करण्याचं नियोजन. बायोगॅसच्या खड्ड्यात मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विषारी वायूमुळे मृत्यू. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावातली घटना. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी इथं खंडेराव महाराज यात्रा संपन्न. खंडेराव महाराज प्रतिमा, मुकुट पालखी आणि मानाची काठी यांची शहरातील मध्यवर्ती भागातून मिरवणूक. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. निफाडमधील भरवसपाटा इथं तुकाराम महाराजांच्या 375व्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याची सांगता. 1.25 लाख मांडे, 80 क्विंटलचा भात आणि 25 टँकर आमटीच्या महाप्रसादाचा सुमारे 1.5 लाख भाविकांकडून आस्वाद. भरवस इथं पार पडलेल्या तुकोबारांच्या 375व्या सदैव वैकुंठगमन सोहळ्यात काल मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचा सहभाग. दोघांनीही घेतला कीर्तनाचा आस्वाद. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनंच पोटच्या 2 लेकरांची गळा दाबून केली हत्या. अलिबाग तालुक्यातील किहमीतली घटना. वर्ध्याच्या हळदगाव पाटीजवळ चालत्या ट्रकला आग, आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक. वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यानं चालक सुखरूप, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये भीषण बस अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू. राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश. नक्षलग्रस्त भागातील राम मंदिराचे दरवाजे 21 वर्षांनंतर उघडले. सुकमामधील केरलापेंदा गावात 1970 मध्ये रामभक्तांनी मंदिर बांधलं होतं. नक्षलवाद्यांनी 2003 मध्ये मंदिर जबरदस्तीनं बंद केलं होतं. CRPF 74व्या बटालियननं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर पुन्हा उघडून पूजा केली. उमेदवारांनी सर्व मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही, मात्र महागड्या वस्तूंचा तपशील द्यावा लागणार. उमेदवारांच्या प्रत्येक मालमत्तेचा तपशील जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खातं उघडावं लागणार. उमेदवारी अर्ज भरण्याच्या किमान 1 दिवस आधी बँक खातं उघडावं लागणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश. लैंगिक भेदभाव नको, महिलाही खोल समुद्रात जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं. न्यायालयाचे तटरक्षक दलाच्या अधिकारी प्रियंका त्यागी यांना सेवेत घेण्याचेही निर्देश. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेल्या 10% आरक्षणाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी. आरक्षणाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी. मोदी सरकारच्या काळात चीननं भारताच्या 1 इंच जमिनीवरही अतिक्रमण केलेलं नाही. अमित शहा यांच्याकडून स्पष्ट. 1962 मधील चीन आक्रमणाच्या काळात नेहरूंनी अरुणाचल आणि आसामला कसं बाय बाय केलं होतं हे लोक विसरलेले नाहीत. शहा यांची नेहरूंवर टीका. IPLच्या हंगामात पंजाबच्या होम ग्राउंडवर हैदराबाद सोबत झालेल्या सामन्यात पंजाबचा पराभव. अखेरच्या चेंडूत हैदराबादचा 2 धावांनी विजय. योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात मागितली बिनशर्त माफी. पतंजली उत्पादनांमधील औषधी गुणधर्मांबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल मागितली माफी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.